नमस्कार सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या 5 डिसेंबर म्हणजेच राज्यभरातील शाळा या सुरू असणार आहेत की बंद असणार आहेत त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात. विविध मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी पुकारलेले शाळा बंद आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये होणारच आहे, असा निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे. आंदोलन दाबण्यासाठी शिक्षण विभागाने आंदोलनकर्त्याचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरी देखील राज्यातील शिक्षक संघटनांनी आता माघार घ्यायची नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे उद्या शाळा बंद राहणार हे मात्र निश्चित. राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित अशा सुमारे 25,000 शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनामध्ये सहभागी झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. मात्र या निर्णयामुळे शिक्षक संघटना अधिकच आक्रमक झालेल्या दिसून आल्या. टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा येत्या शुक्रवारी म्हणजेच दिनांक 5 डिसेंबर रोजी बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीतर्फे मोर्चा काढणार आहेत. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही ही तात्काळ थांबली पाहिजे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू केली पाहिजे. शिक्षकांना सुधारित 3 वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. 15 मार्च 2024च्या संच मान्यता विषयक शासन निर्णय तो रद्द केलावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रम तात्काळ थांबवावेत. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी. वसती शाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे. कमी पटाच्या शाळा बंद करू नये आदी इत्यादी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा काढल्यानंतरही प्रलंबित मागण्यांवर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यभरातील शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन करतील. मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.